आकाश नाव आहे त्याचं. आकाश. आकाश नाव आहे त्याचं. काय माहित नाही मला. स्क्रीन दिसते? यस सर. ठीक, ओके. क्वेश्चन आन्सर पाहिले का? काल पाठवलेत बघा मी. हा सर पाहिले. हो सर. त्यातलं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, त्याचं त्यानंतर जे शॉर्ट फॉर्म्स वगैरे दिले आहेत किंवा डिफिकल्ट मिनिंग दिलेत वर्ड्सच्या वगैरे, तर ते थोडंसं हे करायचं बरं का, पाठ करायचंय तुम्ही. ते लिहायचंय आपल्या ह्याच्यामध्ये नोटबुक मध्ये. ब्रॉड क्वेश्चन्स नाही लिहिले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाहीये, परंतु ते तुम्हाला लिहावं लागणार आहे, कारण शॉर्ट क्वेश्चन्सच एक्झाम मध्ये विचारले जात आहेत ना. बरोबर आहे. पाहिलेत का तुम्ही सर्वांनी ते? यस सर. दोन्ही लेसनचे पहा. दोन्ही लेसनचे पहा. आपलं फर्स्ट शिवाज ब्लेसिंग आणि आजचा हा लेसन, हा आज संपतोय लेसन आपला ग्राइंड जो आहे तो. ठीक आहे. तर पण नेक्स्ट पॅराग्राफ आहे आपला. हाच चाललाय ना? मला वाटतं हा पाठीमागचा संपलाय आपला. कोणता? बार्सिलोना आणि अर्जेंटिना, हा संपलाय पॅराग्राफ. बरोबर आहे? यस सर. ठीक आहे. वॉल्टर एडवर्ड डॅंडी, an American neurosurgeon, was the first person to perform surgery for posterior fossa partial trigeminal rhizotomy in the brain. वॉल्टर एडवर्ड डॅंडी हे अमेरिकन न्यूरोसर्जन आहेत. न्यूरोसर्जन म्हणजे चेतासंस्थाचे डॉक्टर आपण त्याला म्हणतो, म्हणजे मेंदूतज्ञ थोडक्यात. की ती पहिली व्यक्ती होती की त्यांनी काय केलंय ब्रेन वरती सर्जरी केली म्हणजे ऑपरेशन केलेलं आहे. परंतु ती सर्जरीचं नाव दिलंय इथं पोस्टेरियर फोसा पार्शियल ट्रायझेमिनल रिझोटोमी नावाची जी काही त्यांची शस्त्रक्रिया आहे, तर ती शस्त्रक्रिया त्यांनी ब्रेन वरती केलेली होती. ओके. नो वन ॲट दॅट टाइम थॉट दिस सर्जरी वुड बी पॉसिबल, बट वॉल्टर डॅंडी हॅड अ ड्रीम ऑफ गिव्हिंग पीपल अ सेकंड चान्स टू लिव्ह, अँड ही वॉज विलिंग टू स्टार्ट. सो ही वेंट अहेड विथ द सर्जरी. त्यानंतर त्यावेळेस नो वन ॲट दॅट टाइम थॉट दिस सर्जरी वुड बी पॉसिबल. त्यावेळेस कोणत्याही डॉक्टरांना असं वाटत नव्हतं की अशा पद्धतीची ही जी काय सर्जरी आहे ती सक्सेसफुल होऊ शकते, असं कोणत्याही डॉक्टरांना वाटू नव्हतं. परंतु बट वॉल्टर डॅंडी हॅड अ ड्रीम. परंतु वॉल्टर डॅंडी हे जे काही न्यूरोसर्जन होते अमेरिकन, तर त्यांना असं वाटत होतं की अशा पद्धतीची सर्जरी निश्चितपणे काय होऊ शकते, पॉसिबल होऊ शकते, असं त्यांचं स्वप्न होतं. ड्रीम ऑफ गिव्हिंग पीपल अ सेकंड चान्स टू लिव्ह, अँड ही वॉज विलिंग टू स्टार्ट. आणि त्यांचं स्वप्न काय होतं की ती सर्जरी झाल्यानंतर जे काही व्यक्ती आहे, तर त्या व्यक्तीला जगण्याचा दुसरा चान्स मिळत होता. म्हणजे खूपच अशी अवघड सर्जरी त्या ठिकाणी होती, आणि ती सर्जरी सक्सेसफुल जर झाली त्या ब्रेनवरती त्या व्यक्तीच्या, तर त्या व्यक्तीला जगण्याचा दुसरा चान्स मिळत होता. म्हणजे जे काही आजार असेल मेंदूला झालेला, तर तो आजार किंवा ते काही प्रॉब्लेम्स असतील त्या मेंदूमध्ये, तर त्यामुळे ती व्यक्ती मरणार होती. परंतु ही जर सर्जरी सक्सेसफुल झाली, तर निश्चितपणे त्या व्यक्तीला
काय मिळणार होता पहा, तर सेकंड चान्स त्याला जगण्याचा मिळणार होता आणि ती त्यांचं काय होतं पहा, स्वप्न होतं. ही वॉज विलिंग टू स्टार्ट. त्यामुळे त्याने काय केलं होतं, त्यांची अशी इच्छा होती की आपण ही सर्जरी स्टार्ट करायची किंवा सक्सेसफुल करायची. सो ही वेंट अहेड विथ द सर्जरी. आणि त्यामुळं त्यांनी काय केले पहा, या सर्जरीच्या वरती संशोधन करत काय केलेत पहा, ते पुढे गेलेले आहेत. डू यू नो हिज फर्स्ट 13 पेशंट्स डाईड. कॅन यू इमॅजिन हाऊ डिव्हास्टेटिंग इट वुड हॅव बीन. पहा काय म्हटले त्यांनी, त्या सर्जरीला त्यांनी संशोधन चालू केले, त्याच्यावरती कशा पद्धतीने केली जाते, काय केले जाते, त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि आणखीन काय विचारतात पहा, की तुम्हाला माहित आहे का, त्याचे जे पहिले 13 पेशंट्स होते, तर त्या 13 पेशंट्सच्या ब्रेनवरती जी काही ही सर्जरी केली होती, तर ते 13चे 13 पेशंट्स काय झाले होते पहा, त्यांची डेथ झाली होती किंवा ते मरण पावले होते किंवा ते मेलेले होते. कॅन यू इमॅजिन हाऊ डिव्हास्टेटिंग इट वुड हॅव बीन. तुम्ही प्रश्न विचारला आहे की तुम्ही जर समजा एखाद्या डॉक्टरांचं अशा पद्धतीचे पेशंट्स 13 जर समजा एक्सपायर झाले एकाच शस्त्रक्रियेनं, तर तिथं कशा पद्धतीची एकच विनाशकारी अशी गोष्ट तिथं असणार आहे, तुम्ही इमॅजिन करू शकता का, म्हणून ते तुम्हाला प्रश्न विचारला बा. कॅन यू इमॅजिन हाऊ डिव्हास्टेटिंग इट वुड हॅव बीन. आणि ही जी काही गोष्ट आहे तर ती किती भयानक असेल, तुम्ही कल्पना करू शकता का, असंही तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. ऑल द ब्लेम्स, क्रिटिसिझम्स अँड हिज ओन सेल्फ डाऊट टॉर्मिनेटेड हिम. आणि अशा पद्धतीचे जे काही ब्लेम्स म्हणजे त्याला दोषारोप सर्वांनी केले, त्यांना दोष दिले की अशा पद्धतीची शस्त्रक्रिया असू शकत नव्हती किंवा होऊ शकत नाही. त्यानंतर क्रिटिसिझम्स म्हणजे टीका त्याच्यावरती केल्या जात होत्या. त्याचबरोबर सेल्फ डाऊट्स असतील म्हणजे स्वतःचे जे काही शंका असतील किंवा स्वतःला आत्मविश्वास नाही किंवा सक्सेसफुल होऊ शकते का, याबद्दल पण शंका होती. तर ह्या सर्व गोष्टी त्यांना काय करत होते पहा, टॉर्मिनेट म्हणजे काय पहा, छळणे किंवा सतावणे. तर त्यांना अशा पद्धतीच्या ह्या गोष्टी काय होत्या पहा, भयंकर अशा सतावत होत्या किंवा छळत होत्या पहा. त्यानंतर बट वॉल्टर वॉज अ स्ट्रॉंग माइंडेड पर्सन. परंतु वॉल्टर डॅन्डी हे काय जे न्यूरोसर्जन होते, तर त्यांची जे काय विल पॉवर होती ती कशी होती पहा, स्ट्रॉंग होती. त्यामुळे त्यांना म्हटलंय की वॉल्टर डॅन्डी वॉज अ स्ट्रॉंग माइंडेड पर्सन. ते खूपच अशा प्रबळ इच्छाशक्ती असणारे त्यांचं मन होतं. इन स्पाइट ऑफ द फेल्युअर्स अँड रेडिक्यूल. त्यांना काय केलं नाही पहा, त्या जे काही अपयश असेल आणि रिडिक्यूल म्हणजे चेष्टा किंवा टिंगल आपण जे करतोय, तर जे लोकांचं हास्य असेल किंवा टीका असेल किंवा जे काही अपयश असेल, तर त्याचा त्यानं कसलाही विचार केलेला नाही. ही वेंट अहेड विथ हिज अटेम्प्ट टू फाइंड अ क्युअर अँड नाऊ ही इज प्राऊडली नोन ॲज वन ऑफ द 3 फाउंडिंग फादर्स ऑफ न्यूरोसर्जरी. त्यानंतर काय म्हणतात की जरी त्यांना अपयश आलं असं, पहिले त्यांचे 13 पेशंट्स जरी समजा एक्सपायर झाले असले तरी सुद्धा त्यांना ते काय सोडल्यात पहा, त्यांचे काय अटेम्प्ट होते तर ते त्यांना अटेम्प्ट सोडलेले नव्हते. त्यांनी काय केलंय पहा, अशा पद्धतीनं जे काही मिस्टेक्स पाठीमागे घडल्या होत्या, तर ते मिस्टेक्स त्यांना अवॉइड करत आणखीन त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली. आणि शेवटी काय केलंय पहा, तो त्यांनी जे काही सर्जरी होती, तर ती सर्जरी त्यांनी सक्सेसफुल केलेली आहे पहा. त्यामुळे म्हटलंय की ही वेंट अहेड विथ हिज अटेम्प्ट. ते त्याचे जे काही प्रयत्न होते ते त्यांना प्रयत्न चालूच ठेवले आणि टू फाइंड अ क्युअर अँड नाऊ ही इज. आणि त्यानंतर त्यांना काय केलं, जो काय आजार होता तर तो निश्चितपणे बरा केलाय का, त्याच्यावर त्यानं सोल्युशन शोधलेलं आहे. आणि जे सध्या आपले न्यूरोसर्जरीचे पहिले 3 व्यक्ती आहेत की ज्यांना न्यूरोसर्जरी शोधलं, तर त्याच्यामधले एक म्हणून वॉल्टर एडवर्ड डॅन्डी यांचं नाव आहे पहा. त्यामुळे इथं म्हटलंय की ही इज प्राऊडली नोन ॲज वन ऑफ द 3 फाउंडिंग फादर्स ऑफ न्यूरोसर्जरी. म्हणजे चेतासंस्थेचे जे काही ऑपरेशन आहेत, तर त्याचे पहिले जे काही 3 व्यक्ती असतील की कोणी शोधलेलं आहे, तर त्या 3 व्यक्तीमध्ये यांचं सुद्धा नाव आहे असं इथं सांगतायत पहा. सो यू नीड टू कीप मुव्हिंग फॉरवर्ड डिस्पाइट द ऑड्स. त्यामुळं इथं तुम्हाला काय मेसेज घ्यायचा आहे पहा, की कितीही तुम्हाला
सिच्युएशन ही चांगली नसली किंवा वाईट सिच्युएशन जरी आली तरी सुद्धा आपण काय करायचे पहा, तर ऑड सिच्युएशन ज्या काय असतील किंवा ज्या आपल्याला फेवरेबल सिच्युएशन नसतील तर त्याचा विचार न करता, आपण कशाचाही विचार न करता आपले प्रयत्न काय करायचे पहा तसेच चालू ठेवायचे आहेत. Even the most accomplished person faces adversity, but the legend is the one who refuses to give up to adversity and rises above it. आता जे सक्सेसफुल व्यक्ती होत आहेत पहा किंवा बनतायत किंवा बनलेले आहेत, तर त्या व्यक्तींना सुद्धा इवन द मोस्ट अकम्प्लिश्ड पर्सन म्हणजे ज्या व्यक्तीनं चांगल्या पद्धतीचं यश मिळवलेलं आहे किंवा पूर्ण केलेलं आहे, तर त्या व्यक्तींना सुद्धा ऍडव्हर्सिटी म्हणजे कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं. फेसेस म्हणजे काय पहा, सामोरं जाणे किंवा त्यांना सुद्धा अशा कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागते. परंतु बट द लिजंड इज द वन हू रिफ्युजेस टू गिव्ह अप टू ॲडव्हर्सिटी अँड रायजेस अबाव इट. परंतु जर आपला इतिहास निर्माण करायचा असेल किंवा काहीतरी साहस कथा किंवा दंतकथा किंवा आपलं हिस्ट्री क्रिएट करायची असेल, तर निश्चितपणे आपण या कठीण परिस्थितीला काय करायला पाहिजे पहा, रिफ्यूज करायला पाहिजे किंवा नाकारला पाहिजे किंवा रिजेक्ट करायला पाहिजे. आणि निश्चितपणे रायजेस अबाव इट म्हणजे तिथं आपण आपल्या जे काही सोल्युशन आहे त्याच्यावरती सोल्युशन काढून सक्सेस मिळवायला पाहिजे किंवा एफर्ट्स तुमचे तिथं कंटिन्यू चालूच ठेवायला पाहिजेत. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे पहा, our honorable former president Dr. APJ Abdul Kalam was born to a fisherman family in a small village near Rameshwaram. इथं आपले जे काही आदरणीय माजी राष्ट्रपती आहेत कोण पहा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, की त्यांचा जन्म सुद्धा कुठे झाला होता पहा, तर एका फिशरमॅन म्हणजे मासेमार त्यांचे वडीलचा व्यवसाय होता, तर त्यांना मच्छीमार हा व्यवसाय होता किंवा मासे पकडायचा त्यांचा व्यवसाय होता. तर त्या फॅमिलीमध्ये त्यांचा जन्म झालेला होता की जे रामेश्वरम या ठिकाणी एक छोटंसं विलेज होतं, तर त्यांचा जन्म झालेला होता. ही स्टडीड इन अ स्मॉल गव्हर्नमेंट स्कूल अँड युज्ड टू डिस्ट्रीब्यूट न्यूजपेपर इन हिज यंगर एज. आणि ज्यावेळेस त्यांचा अशा एकदम सुविधा नसलेल्या खेड्यामध्ये जन्म झालेला होता, तर तिथे त्यांचं जे काही स्कूल एज्युकेशन होतं स्टार्टिंगचं, तर ते स्कूल एज्युकेशन सुद्धा कुठं चाललं होतं पहा त्यांचं, तर एका गव्हर्नमेंट स्कूलमध्ये म्हणजे आपलं जे काही जिल्हा परिषदचं स्कूल असेल तर तिथे त्यांचं एज्युकेशन पूर्ण झालेलं होतं. त्याचबरोबर त्यांनी सुद्धा काय केलेत पहा, त्यांच्या खूप छोट्या वयामध्ये न्यूजपेपर सुद्धा त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले आहेत किंवा वाटलेले आहेत किंवा ज्या पद्धतीने आपलं शिवा काय करत होते, न्यूजपेपर डिस्ट्रीब्यूट करत होते, तर त्याच पद्धतीने यांनी सुद्धा न्यूजपेपर डिस्ट्रीब्यूट करत होते. went on to become a world renowned nuclear scientist. आणि एक साधा पेपर वाटणारा मुलगा तो काय झालेत पहा, तर जगातला एक फेमस रिनाउंड किंवा प्रसिद्ध असे न्यूक्लिअर सायंटिस्ट त्या ठिकाणी ते शास्त्रज्ञ न्यूक्लिअरचे किंवा अणुबॉम्बचे बनलेले आहेत किंवा ते खूपच फेमस वर्ल्डमध्ये झालेले आहेत. कशामध्ये, तर न्यूक्लिअर पॉवरमध्ये किंवा न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून त्यांना ओळखलं जाते. त्याचबरोबर मेकिंग इंडिया अ न्यूक्लिअर पॉवर हाऊस अँड फेमसली नोन फॉर रिसिव्हिंग अ स्टँडिंग ओवेशन ऑफ हिज स्पीच ॲट द EUA युरोपियन युनियन पार्लमेंट. त्याचबरोबर त्यांचं आपल्या इंडियाला किंवा आपल्या देशाला काय केलंय पहा त्यांनी, तर न्यूक्लिअर पॉवर हाऊस चांगल्या पद्धतीनं किंवा फेमस आपल्या त्या ठिकाणी बनवलेला आहे किंवा स्ट्रॉंग न्यूक्लिअर पॉवर आपली त्या ठिकाणी APJ अब्दुल कलाम यांनी बनवलेली आहे. त्याचबरोबर त्यांचं जे काय स्पीच होतं ते पहा युरोपियन युनियन मधलं पार्लमेंट मधलं, तर त्या युरोपियन युनियन मधलं जे काही त्यांचं स्पीच होतं, तर स्पीचला सुद्धा खूप असा भरभरून असा रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळालेला होता. डू यू थिंक इट मस्ट हॅव बीन अ वॉक इन द पार्क फॉर हिम?
पहा इथे आपला प्रश्न विचारलाय की तुम्ही इथे विचार करू शकताय का की हे जे काही त्यांना बनलेले आहेत, म्हणजे एका सामान्य मच्छीमार करणारा चा मुलगा राष्ट्रपती बनू शकतो किंवा वर्ल्ड फेमस न्यूक्लिअर सायंटिस्ट बनू शकतो, तर ते एका बागेमध्ये चालणं किंवा एकदा फेरफटका मारून येणं एवढं सोपं आहे का, असा इथे प्रश्न विचारलाय. फ्रॉम अन ऑर्डिनरी बॉय फ्रॉम रामेश्वरम टू बिकमिंग अ वर्ल्ड रिनॉन्ड सायंटिस्ट अँड 11th प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणखीन काय म्हणतात की ज्या पद्धतीने एखाद्या गार्डन मध्ये आपण जाऊन फिरून येतो, ते सोपी गोष्ट आहे की त्याच पद्धतीनं एक सामान्य मुलगा रामेश्वरम इथून येतोय आणि तो काय करतोय पहा, एक जगातला प्रसिद्ध असा शास्त्रज्ञ बनतोय आणि त्याचबरोबर आपल्या भारताचे 11वे राष्ट्रपती ते बनतायत. तर ही गोष्ट एकदम सोपी आहे का, तर नाहीये पहा. म्हणजे जर आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल तर सक्सेसफुल होण्यासाठी निश्चितपणे हार्डवर्क पाहिजे. हार्डवर्क जर नसेल किंवा आपण तिथं आपली झिजण्याची तयारी पाहिजे किंवा आपल्याला त्या ठिकाणी कष्ट करण्याची तयारी पाहिजे, तरच आपण सक्सेसफुल त्या ठिकाणी बनू शकतो का. ओके. त्यानंतर पुढचा पॅराग्राफ आहे पहा. आवाज येतोय ना? येस सर. येस सर. ठीक आहे, ओके. द रियल मद्रिद स्टार पोर्तुगाल the Real Madrid star and Portugal football team's captain, the legendary Cristiano Ronaldo, was born in a very poor family. त्यानंतर जो मद्रिद या शहराचा स्पेन मधलं शहर आहे पहा, तर तिथला शहराचा किंवा शहरामधला फेमस असा फुटबॉल प्लेयर आहे पहा, की त्याचं नाव काय पहा, की पोर्तुगाल फुटबॉल टीमचा तो कॅप्टन होता. त्याचं लेजेंडरी म्हणजे पहा साहस कथा किंवा सुप्रसिद्ध असा किंवा त्यानं बरेचसे रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत असा फेमस ख्रिश्चियानो रोनाल्डो ह्याचं नाव आहे पहा त्या प्लेयरचं. तर त्याचा जन्म कुठे झालाय पहा, तर वॉज बॉर्न इन अ व्हेरी पुअर फॅमिली. तर त्याचा जन्म एका खूपच गरीब अशा कुटुंबामध्ये झालेला होता. हिज मदर वॉज अ कुक अँड हिज फादर वॉज अ किटमॅन इन अ लोकल फुटबॉल क्लब. तर त्याची आई जी होती ती काय करायची पहा, लोकांच्या घरी जाऊन स्वयंपाक करत असायची आणि त्याचे वडील काय करायचे, तर जे काही तिथल्या शहरामधलं लोकलचं फुटबॉल क्लब होतं किंवा फुटबॉल त्या ठिकाणी समजा शिकवत वगैरे असतील तर तिथे काय करायचे पहा, किटमॅन. किटमॅन म्हणजे काय, तर ते स्टोअर कीपर आपण त्याला म्हणतो, म्हणजे साहित्य वगैरे ठेवणारा किंवा देणारा. तर ते काम त्याचे वडील करत होते पहा. In an interview, his mother said Ronnie used to practice daily from morning to night. आणि इथं त्याच्या आईचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याची आई काय म्हणते पहा, की रोनी म्हणजे कोण पहा, रोनाल्डो. तर रोनाल्डो काय करायचे पहा, तर सकाळपासून संध्याकाळपासून रोज काय करत असायचे पहा, त्यांचे जे काही फुटबॉल आहे तर त्या फुटबॉलचे ते जो गेम आहे तर त्याची ते दिवस रात्र किंवा सकाळपासून संध्याकाळपर्यंत निश्चितपणे काय करायचे, तर प्रॅक्टिस करत असायचे पहा. Ronaldo had to relocate himself away from his family as he got an offer for better training. त्यानंतर रोनाल्डो यांना काय झालं पहा, रिलोकेट म्हणजे काय पहा, तर दुसऱ्या ठिकाणी जाणे. म्हणजे इथं त्याच्या जे काही घर असेल किंवा शहर असेल तर त्या शहरापासून थोडंसं चांगलं ट्रेनिंग घेण्यासाठी दुसऱ्या शहरामध्ये जाणं, तर त्याला रिलोकेट असं म्हटलं जाते. मग त्याला त्याच्या फॅमिली पासून दूर जावं लागत होतं पहा किंवा दूर जावं लागलं. त्याच्यामुळे काय झालं पहा, त्यामुळे ही गॉट अन ऑफर फॉर बेटर ट्रेनिंग. इथल्यापेक्षा चांगल्या ट्रेनिंग त्या ठिकाणी ऑफर त्याला आलेली होती किंवा तिथं ट्रेनिंग चांगलं होतं म्हणून त्याला तिथं जावं लागलं होतं. मग तिथं काय झालं बा, ही वॉज डिप्रेस्ड अँड होमसिक. ही युज्ड टू कॉल होम अँड क्राय डेली. त्यानंतर रोनाल्डो यांना काय होतं पहा, तर तो खूपच डिप्रेस मध्ये गेलेले होते, म्हणजे निराश झाले होते, त्यांना हताश झाले होते आणि ते होमसिक. होम म्हणजे काय, होम म्हणजे काय पहा, तर त्यांना
खूपच घराची आठवण यायची किंवा ते त्यांच्या घराशिवाय त्यांना काय होत नव्हतं, करमत नव्हतं. त्याच्यामुळं ही युज्ड टू कॉल होम आणि ते काय करायचे पहा, रोज त्याच्या घरची त्याला आठवण येत असायची आणि त्यामध्ये काय करायचे पहा, क्राय डेली आणि त्यामुळे ते काय दिवसभर रडत असायचे किंवा रोज काय करायचे पहा, रडायचे तिथं. त्यांना घराची खूप आठवण यायची व घरच्यांची आठवण येत असायची त्याच्यामुळे. ही हॅड डिफिकल्टली इन मेकिंग फ्रेंड्स आणि या गोष्टीमुळं त्यांना काय झालं पहा, करमत नसल्यामुळे किंवा त्या ठिकाणी त्यांचं मन लागत नसल्यामुळे त्यांना फ्रेंड्स त्या ठिकाणी काय झाले नाहीत पहा, तयार झाले नाहीत किंवा फ्रेंड्स सुद्धा त्यांना तयार करण्यासाठी अवघड गेलेलं होतं पहा. He wanted to quit, but his determination was longer than his self-doubt and focused all his energy in improving his game and improving as a person. Finally, he got selected for Portugal's most famous club, Sporting Lisbon, and even got selected for the top 11 in the Euro 2004 squad for Portugal. त्यानंतर ही वॉन्टेड टू काइट बट हिज डिटर्मिन त्याला असं वाटायचं की आपण हे सोडून द्यावं. क्विट म्हणजे काय पहा, सोडून देणे. तर त्याला इथं सोडून द्यावं असं वाटायचं. परंतु त्याची जी काय डिटर्मिनेशन होती, डिटर्मिनेशन म्हणजे काय पहा, तर दृढ निश्चय जो काय होता किंवा त्यानं जे काय ठरवलेलं होतं, तर तो दृढ निश्चय हा निश्चितपणे त्याचे जे काय स्वतःकडे असणारे शंका असतील, डाउट्स असतील, तर त्याच्यापेक्षा तो खूपच स्ट्रॉंग होता किंवा लॉंगर होता. त्यामुळे त्याने काय केलं पहा, फोकस्ड ऑल हिज एनर्जी इन इम्प्रूव्हिंग हिज गेम आणि त्यानं सर्व एनर्जी कुठं लावली पहा, तर त्याचा जो काही गेम आहे, तर तो गेम इम्प्रूव्ह करण्याकडे त्यानं सर्व ताकद त्या ठिकाणी लावलेली होती. अँड इम्प्रूव्हिंग ॲज अ पर्सन आणि एक चांगला व्यक्ती कसं बनला जाईल किंवा कसं बनू शकेल, त्याच्याकडे त्याने कॉन्सन्ट्रेशन फुल केलं होतं पहा. शेवटी काय झालं, फायनली ही गॉट सिलेक्टेड फॉर पोर्तुगाल्स मोस्ट फेमस क्लब स्पोर्टिंग लिस्बन आणि ते काय तिथं पोर्तुगालमधलं किंवा पोर्तुगीज शहरातलं जे काय आहे पहा, तर तिथलं जे काय स्पोर्टिंग लिस्बन नावाचं जे काय फेमस क्लब होता किंवा टीम होती, तर त्या टीम मध्ये त्याचं काय झालं पहा, शेवटी सिलेक्शन झालेलं होतं. आणि त्याचबरोबर जे पोर्तुगालची नॅशनल लेवलची किंवा इंटरनॅशनल लेवलची जे काय हे होते पहा, युरो 2004 म्हणून जे काय त्याचं स्क्वॉड होतं म्हणजे संघ होता, तर त्या संघामध्ये सुद्धा काय झालं होतं पहा, त्याचं सिलेक्शन झालेलं होतं. म्हणजे जे काही फर्स्ट टॉप 11 असतील, तर त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन केलेलं होतं पहा. ही वॉज जस्ट 19 इयर्स ओल्ड देन आणि ज्यावेळेस ते सिलेक्शन झालं, तर त्यावेळेस फक्त तो 19 वर्षाचा होता. 6 सप्टेंबर 2005 पोर्तुगाल वॉज फेसिंग रशिया फॉर अ डिसिव्ह स्पॉट इन द 2006 वर्ल्ड कप. हा जो काही फुटबॉलचा वर्ल्ड कप होता 2006 आणि 5 चा म्हटलंय, तर तिथं रशियासोबत पोर्तुगालची मॅच भरलेली होती आणि डिसिव्ह स्पॉट म्हणजे निर्णायक जो काही तिथला ही होता मॅच होती, तर त्या निर्णायक मॅच मध्ये त्याला खेळण्यासाठी चान्स मिळालेला होता पहा. जर्मनी हा वर्ल्ड कप जर्मनी म्हटले पहा. रोनाल्डो वॉज ऑन द स्टार्टिंग 11 अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्लेयर्स इन द स्क्वॉड आणि जे काही रोनाल्डो होता, तर तो जे काही 11 प्लेयर होते खेळणारे, तर त्या प्लेयर मध्ये तो महत्वपूर्ण प्लेयर होता किंवा महत्वपूर्ण खेळाडू त्या टीम मधला होता. बट फ्यू अवर्स बिफोर द मॅच ही रिसिव्ड अन इन्फॉर्मेशन फ्रॉम हिज होम टू अबाउट हिज फादर्स डेथ आणि ज्यावेळेस त्याला काय झालं पहा, मॅच चालू होण्याच्या अगोदर अशी न्यूज मिळाली की काय झाले पहा, त्यांच्या वडिलांचं काय झालं पहा, देहांत झालेलं आहे किंवा त्यांचा डेथ झालेला आहे किंवा ते मृत्यू पावलेले आहेत, अशी न्यूज त्यांना मॅच स्टार्ट होण्याच्या अगोदरच मिळाली. हिज कोच गेव हिम an option to go home, but Ronaldo refused. He wanted to dedicate the match to his father. आणि ते जे काही कोच होते म्हणजे संघाचे जे काही प्रमुख असेल त्याचे मार्गदर्शक, तर त्यांनी त्याला ऑप्शन दिला की तू काय कर, आता सध्या घरी जा, म्हणजे तुला घरी जाण्याची गरज आहे किंवा तू सध्या आता इथं थांबायला नकोय, असं तिथं सजेशन त्यांनी दिलंय. परंतु रोनाल्डो यांनी काय केलंय पहा, जे त्यांचं सजेशन होतं ते रिफ्यूज केलं, नकार दिलाय किंवा त्याला नको म्हटलेलं आहे की मी घरी जाणार नाही. तर त्याला काय करायचं होतं पहा, ही वॉन्टेड टू डेडिकेट, त्याला सध्याला या मॅच मध्ये काय करत होतं पहा, वाहून घ्यायचं होतं, डेडिकेट द मेट ऑफ हिज फादर
आणि त्याचे जे काही मित्र होते तर त्या मित्रांच्या सोबत ही जी मॅच होती, सवंगडी आपण त्याला म्हणतो, मेट म्हणजे सवंगडी, तर त्या सवंगड्यासोबत त्याला काय करायचं होतं, ही मॅच जिंकून आपल्या वडिलांना ते समर्पण करायची होती. त्यामुळे त्यांना काय केलं पहा, घरी जायचं रिजेक्ट केलंय किंवा त्या ठिकाणी ते नकार दिलेला आहे. Even though the match ended in a draw due to his brilliant passing attempts on goal and ball position, he was named a man of the match. त्यानंतर ती जी काय मॅच होती तर ती वर्ल्ड कपची मॅच निश्चितपणे ड्रॉ झाली होती, म्हणजे ती निर्णायक झाली होती, कोणीही जिंकलेली नव्हती, तर बरोबरी सुटलेली होती. परंतु त्याचं जे काही ब्रिलियंट पासिंग होतं, म्हणजे फुटबॉल खेळण्याचे जे काही कौशल्य होतं किंवा तो बॉल बॉल पासिंग करण्याचं जे काही कौशल्य होतं, त्यानंतर त्याचे गोल करण्याचे काही प्रयत्न होते किंवा त्याची इतर जे काही त्याची खेळाडू होती, तर त्याच्यामुळं त्याला काय झालं पहा, किंवा त्याने जे काही गोल त्या ठिकाणी मॅचमध्ये मॅक्सिमम केलेले होते, त्यामुळं त्याला काय केलं पहा, त्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच दिलेलं होतं पहा. हिज फादर यूज्ड टू टेल हिम दॅट ही हॅज टू बिकम द बेस्ट फुटबॉलर. आणि त्याचे वडील त्याला सतत सांगायचे की तुला काय बनायचं आहे, एक चांगलं फुटबॉलर किंवा फुटबॉल प्लेअर बनायचं आहे, असं वडील त्याला सतत सांगत असायचे. आणि त्यांचं जे स्वप्न होतं वडिलांचं, तर त्यानं काय केले पहा, ते स्वप्न पूर्ण करून दाखवलेलं होतं पहा. Now, Cristiano Ronaldo is the most decorated superstar and legend to ever play the sport. पहा, जोपर्यंत तिथं स्पोर्ट म्हणजे फुटबॉलमध्ये एक व्यक्ती खेळणार आहे, तर सर्वांच्या तोंडामध्ये त्याचं नाव राहणार आहे, कारण खूपच ते फेमस किंवा डेकोरेटेड आपण त्याला म्हणतो. म्हणजे बरेचसे त्यांच्या नावावरती रेकॉर्ड्स त्यांनी केलेले आहेत किंवा त्यांना स्वतःची साहसकथा, दंतकथा किंवा हिस्ट्री क्रिएट केलेली आहे. ओके. A young boy asked Ronaldo, "How do I become like you?" एका तरुण मुलानं रोनाल्डो यांना प्रश्न विचारला आहे की मी तुझ्यासारखा कसा बनू शकतो, म्हणजे मला तुझ्यासारखं बनायचं आहे, ज्या पद्धतीनं तू एक फेमस वर्ल्ड फुटबॉल प्लेअर बनलेला आहे, तर तसं मला बनायचं आहे, असं एका तरुण मुलाने विचारलंय. तर रोनाल्डो काय म्हणते पहा, रोनाल्डो रिप्लाइड, बिलीव्ह इन युअर कॅपॅसिटीज. फर्स्ट त्यांना आन्सर दिले रोनाल्डो यांनी की तू काय कर, स्वतःची जी काही कॅपॅबिलिटी आहे, ॲबिलिटी आहे, म्हणजे स्वतःकडे जे असणारे क्षमता आहेत, कॅपॅसिटी आहे, तर त्याच्यावरती तू स्वतः विश्वास ठेव. बिलीव्ह इन युअर कॅपॅसिटीज, स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेव किंवा बिलीव्ह कर. वर्क हार्ड, कठीण परिश्रम करायचं. गिव्ह युअर 100% एव्हरी टाइम अँड ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. स्टार्टिंगला सेंटेन्स दिलं होते, ड्रीम बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. स्वप्न पाहायचे आणि स्वप्न पाहण्याच्या दृष्टीनं काय करायचे पहा, हार्डवर्क करायचे. आणि जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचा पिच्छा सोडायचा नाही. त्यामुळे म्हटलं पहा, गिव्ह युअर 100% एव्हरी टाइम. ज्या वेळेस तुम्ही कोणतंही काम करताय, कोणतंही काम करत असाल, तर त्यावेळेस तुम्ही त्याला 100% तुमचं एफर्ट्स त्याच्यामध्ये तुम्ही लावा. जर तुम्ही 100% त्या ठिकाणी एफर्ट्स त्यामध्ये लावले, तर निश्चितपणे तुमचं सक्सेस हे मिळण्यासाठी तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. ओके. कारण ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू, कारण स्वप्न हे निश्चितपणे काय होतात, खरे होत असतात किंवा सक्सेसफुल होत असतात. ठीक आहे. तर हे असे क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलं त्यांचा जीवन प्रवास आहे किंवा सक्सेसफुल कसे बनले त्याविषयीचे त्यांनी मार्गदर्शन केलंय पहा. त्यानंतर लास्ट पॅराग्राफ दिलाय पहा. लिजंड्स आर द वन हू गॅम्बल्ड विथ लाईफ. दंतकथा किंवा साहस कथा ह्या आपल्या जीवनाशी काय करत असतात पहा, निश्चितपणे जुगार खेळत असतात आपल्या जीवनाशी. गॅम्बल्ड म्हणजे जुगार खेळणे किंवा पत्त्यांचा खेळ खेळत असतात. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं वर्क करतोय, तर त्या पद्धतीनं सक्सेस मिळेल किंवा नाही, किंवा आपण यशस्वी होईल किंवा नाही, तर याची गॅरंटी
काय होऊ शकत नाही पा, देऊ शकत नाही. ओके. दे टूक चान्सेस अँड रिस्क एव्हरीथिंग दे हॅड टू गेट व्हॉट दे वॉन्टेड. त्याचबरोबर जे काही आपलं लाईफ असेल तर लाईफमध्ये लिजंड जे असतात तर ते निश्चितपणे आपला चान्सेस देतात पा. दे टूक चान्सेस, तुम्हाला त्या ठिकाणी संधी निश्चितपणे अवेलेबल करून देतात. परंतु तिथं काय आहे पा, तुमच्या रिस्क किती घेताय तुम्ही त्याच्यावरती सर्व गोष्टी डिपेंड आहेत पा. आणि जर तुम्ही रिस्क घेतली त्या ठिकाणी तर तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग निश्चितपणे जास्त असतील. दे हॅड टू गेट व्हॉट दे वॉन्टेड. आणि त्या ठिकाणी जे काही तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी गोष्टी आवश्यक आहेत तर त्या गोष्टीला तुम्ही तिथं देणं गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन त्या गोष्टीवरती ओव्हरकम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळं लिजंड तयार करायचे असतील तर हार्डवर्क पाहिजे, रिस्क घ्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला ते सक्सेस मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज आहे तर त्या तुम्ही त्या ठिकाणी त्यांना देणं गरजेचं आहे किंवा कशाची आवश्यकता आहे ते तिथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. रोड टू सक्सेस इज अ लोनली रोड. लर्न टू वॉक अलोन. जर समजा सक्सेसफुल व्हायचं असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल तर तो जो काय रस्ता असतो किंवा रोड असतो तो एकाकी असतो पा. म्हणजे जर तुम्ही सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला तासनतास एकटं बसायला लागतं किंवा एकटं त्याच्यावर त्या गोष्टीवरती चिंतन मनन किंवा अभ्यास करावा लागतो. अभ्यास म्हणजे काय, असा बोलत चालत होत नसतो किंवा हार्डवर्क जे करतोय आपण त्याच्यामध्ये तर ते सहजासहजी आपल्याला मिळत नसतं पा. म्हणजे रोड टू सक्सेस इज अ लोनली रोड. म्हणजे तो सक्सेसकडे जाणारा जे काय मार्ग असतो तो एकाकी असतो पा. तिथे एकटंच जावं लागतं. त्यामुळे काय म्हटलंय पा, लर्न टू वॉक अलोन. त्यामुळे एकटं राहायला शिका, एकटं त्या ठिकाणी कुठलीही गोष्ट आहे ती करण्यास शिका किंवा एकटं चालण्यास शिका असं तिथे म्हणलेलं आहे पा. म्हणजे सक्सेस साठी आपण स्वतः प्रयत्न करणं गरजेचं आहे, स्वतः त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट तुमची असणं आवश्यक आहे पा. ओके. येस, इट इज व्हेरी हार्ड बट इन द एंड इट इज वर्थ इट. आता आपल्याला असं म्हटलं की सर्व गोष्टी आहेत परंतु आपल्याला अभ्यास करण्यासाठी 10-10, 12-12, 15-15 तास एकटं राहायचंय तर ते पॉसिबल गोष्टी नाही आहेत. परंतु त्या इम्पॉसिबल पण नाही आहेत पा. त्यामुळे म्हटलं येस इट इज व्हेरी हार्ड. बरोबर आहे. आपण एकटं राहणं, एकटं अभ्यास करणं, एकटं काम करणं हे खूप कठीण आहे. परंतु जर समजा तुम्ही इथं शिकलात एकटं राहायचं, एकटं अभ्यास करायचं, एकटं त्या ठिकाणी हार्डवर्क करायचं तर निश्चितपणे त्याचा एंड हा कसा व्हॅल्युएबल असणार आहे किंवा किमती असणार आहे. त्यामुळे म्हटलंय बट इन द एंड इट इज वर्थ इट. ज्यावेळेस त्याचा शेवट होईल तुमच्या जे काय हार्डवर्कचा तर ते निश्चितपणे व्हॅल्युएबल असेल किंवा किमती असेल. अँड दॅट नॉलेज कम्स विथ अन एक्सपेन्स. आणि हे जे काही नॉलेज आहे किंवा ज्ञान आहे ते कुठून येते पहा, तर वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण इन्व्हॉल्वमेंट होऊन किंवा आपला वेळ खर्च ज्यावेळेस करतोय आपण तर त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचं नॉलेज आपल्या माइंडमध्ये येऊ शकतं. बट यू हॅव टू स्टार्ट समवेअर. परंतु तुम्हाला हे नॉलेज मिळवायचं असेल किंवा सक्सेस मिळवायचं असेल तर तुम्हाला कुठून तरी स्टार्ट करायची गरज आहे किंवा कुठेतरी तुम्हाला स्टार्ट करायची आवश्यकता आहे. जर तुम्ही स्टार्टच केलं नाही तर तुम्हाला तिथं सक्सेस निश्चितपणे मिळणार नाही. त्यामुळं यू हॅव टू स्टार्ट इव्हन इफ यू डोंट फील लाईक इट. जरी तुम्हाला ते आवडत नसेल, करू वाटत नसेल तरी सुद्धा तुम्हाला ते करण्याची गरज आहे. गेट अप, उठा, ड्रेसअप अँड शो अप. ड्रेसअप म्हणजे तयार व्हा आणि जगाला दाखवून द्या की तुमच्याकडे किती ॲबिलिटी आहे ते. रॉंग ऍक्शन लीड्स मी समवेअर बट इनएक्शन विल लीड मी नोवेअर सेज महत्रिया. त्यानंतर इथं अशी गरज आहे पहा की आपल्याला एखादी गोष्ट करू वाटत नाही, चांगल्या गोष्टी आपल्याला करू वाटत नसतात. अभ्यास हा कधीच करू वाटत नसतो कारण तो आपलं लाईफ सेटल करतोय ते सुद्धा आपल्याला करू वाटत नाही. कारण चांगल्या गोष्टी आपल्याला आवडत नसतात. मोबाईलवरती टाइमपास म्हटलं आपण 2-2, 3-3, 4-4 दिवस करतो, चार्जिंग डाऊन होईपर्यंत करतो. बरोबर आहे. नेटवरती किंवा फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती. परंतु तेच जर म्हटलं की 4 तास तू अभ्यास कर
तर ते आपल्याला करू वाटत नसते. का? तर चांगल्या गोष्टी आपल्याला कधीही आवडत नसतात, लक्षात ठेवा. आणि ज्या चांगल्या गोष्टी असतात त्या ज्या न आवडणाऱ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तरच निश्चितपणे तुम्हाला सक्सेस मिळत असतं. त्यामुळे म्हटलंय बा इवन इफ यू डोंट फील लाईक इट, जरी तुम्हाला ते करावंसं वाटत नसेल तरी सुद्धा गेट अप, उठा, ड्रेसअप, तयार व्हा आणि शो अप, तुमच्याकडे असणारी ॲबिलिटी दाखवा आणि सक्सेसफुल बना. त्यानंतर म्हटले पहा रॉंग ऍक्शन लीड्स मी समवेअर बट इनॅक्शन विल लीड मी नोवेअर सेज म्होत्रिया. इथं चुकीची कृती मी केली समजा तर ती मला कुठेतरी घेऊन जाईल, म्हणजे एकतर सक्सेसकडे घेऊन जाईल किंवा फेल्युअरकडे घेऊन जाईल आपल्याला. परंतु जर समजा मी काहीच ऍक्शन केली नाही, इन ऍक्शन विल लीड मी नोवेअर, परंतु मी काहीच कृती केली नाही तर ती कृती मला कुठेही घेऊन जाणार नाही. म्हणजे मी एकाच ठिकाणी स्टेबल असणार आहे. त्यामध्ये मला कोणता एक्सपिरियन्स येणार नाही, सक्सेस नाही मिळणार आणि फेल्युअर पण नाही. म्हणजे मी एका ठिकाणी स्टेबल असणार आहे. त्यामुळे काय करा म्हणते पहा, तुमची ऍक्शन रॉंग असेल किंवा राईट असेल, यू शुड स्टार्ट. सो गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन अँड एम्ब्रॅस द अनसर्टनिटी. त्यामुळे काय म्हटलंय की जे तुमचं कम्फर्ट झोन आहे, आता कम्फर्ट झोन कशाला म्हणायचं पहा, आपलं डेली रुटीन असतं. अभ्यास करायचा, सॉरी उठायचं, जेवण करायचं, त्यानंतर डेली रुटीन आपण असतं. थोडाफार अभ्यास करायला सांगितलं तेवढा, त्यातला निम्मा ठेवायचा. त्यानंतर जे काय तुमचं रुटीन असेल ती आपण अजिबात रिस्क घ्यायची नाही. रिस्क म्हणजे काय? तर आपण कुठलीही गोष्टीमध्ये जास्त इन्व्हॉल्वमेंट दाखवायची नाही, इंटरेस्ट दाखवायचा नाही. किंवा आता बऱ्याच वेळेस असं होतं, लेक्चरला मी ऐकून आवाज येत असतो, कोण सांगताय आन्सर, कोण वाचतंय. तर काय करायचं नाही, आपण बोलायचंच नाही, फक्त ऐकायचं. कोणतरी बोलेल की आपल्याला काय करायचंय. म्हणजे आपण कधीही इनिशिएटिव्ह घ्यायचं नाही, समोर जायचं नाही. त्याला कम्फर्ट झोन म्हणायचं. म्हणजे आपण सेफ झोन मध्ये राहायचं, कधी पण सेफ झोन मध्ये राहायचं. आपण कधीही रिस्क घ्यायची नाही. आता असं म्हटलं, अरे हे असं एक टास्क आहे आणि याचं लिडरशिप कोण करतंय, तर आपण त्या ठिकाणी अजिबात इंटरेस्ट दाखवायचा नाही. तर त्याला कम्फर्ट झोन म्हटलं जातं. त्यामुळे काय म्हटलंय पहा त्यांनी की गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन, म्हणजे तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या. एम्ब्रॅस द अनसर्टनिटी, आणि जे अनिश्चिततेला तुम्ही धरलेलं आहे तर ते अनसर्टनिटीला काय करा, तुम्ही सोडून द्या. इम्ब्रॅस म्हणजे पकडणे किंवा धरले जे आहे ते, तर ते सोडून देणं. निश्चितपणे अनसर्टनिटी ही तुमच्याकडून अनिश्चितता निश्चितपणे सर्टनिटी मध्ये बदलू शकते पहा. त्यामुळे म्हटलंय पहा, रिमेंबर लिजंड्स एम्ब्रॅस ऑल काइंड्स ऑफ अनसर्टनिटी अँड डिफिकल्टीज ऍट एनी गिवन पॉइंट ऑफ टाइम. आणि जे काही साहस कथा असतील किंवा सक्सेस मिळवायचा असेल तर त्या निश्चितपणे अशा पद्धतीच्या अनसर्टनिटीला किंवा ऑल टाइप्सचे जे काही अनिश्चितता असतील तर त्या अनिश्चिततेला निश्चितपणे त्या किंवा धरून ठेवलेल्या असतात किंवा चिडकलेल्या असतात पहा. आता सक्सेस मिळायचंय म्हणजे तिथं काय काय असतं हो, समजा एखादी गोष्ट आपली ड्रीम, आपल्याला समजा PSI व्हायचंय किंवा एखादा अधिकारी व्हायचंय, तर तिथं ज्यावेळेस आपण बनतोय तर ते बनत असताना सहजासहजी मिळते का हो ते सक्सेस तुम्हाला? तर तिथं निश्चितपणे ज्या अवघड गोष्टी किंवा अनिश्चित गोष्टी असतात तर त्या अनिश्चिततेला या सर्व गोष्टी चिटकून राहिलेल्या असतात. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी कम्फर्ट झोन म्हणून आपण बाहेर पडायचं आहे. त्यामुळे म्हटलंय दे डोंट चूज अकॉर्डिंग टू देअर कम्फर्ट झोन. आणि ते जे काही डिफिकल्टीज असतील किंवा अडचणी असतील तर ते आपल्याकडे येत नाहीत किंवा ते आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर या म्हणत नाहीयेत. तर तिथं आपण स्वतः रिस्क घ्यायची असते आणि स्टार्ट करायचं असतं पहा. किंवा जो आपला कम्फर्ट झोन आहे तर तो वाढवायचा असतो आपण, तरच आपण तिथं सक्सेसफुल होऊ शकतो. They always look for ways to expand their comfort zone by constantly stepping out of them. त्यानंतर इथं जे सक्सेस असतं तर सक्सेस कशी वाट बघत असतं पहा, की तुम्ही कधी हा कम्फर्ट झोन तुमचा वाढवताय, एक्सपांड कधी करताय, त्याची ते वाट पाहत असतं पहा. ओके. मग ते नेहमी त्याच पद्धतीच्या व्यक्तींकडे जातं की जे व्यक्ती धडपड करते, सक्सेससाठी झटते,
तर त्याच व्यक्तीकडे ते सक्सेस जातं. ज्या व्यक्ती अजिबात हालचाल करत नाहीत, कम्फर्ट झोन मधून बाहेर पडत नाहीत, तर त्यांच्याकडे ती काय होत नाही पा काय होत नाही, तर ते कम्फर्ट झोन कडे जात नाहीत किंवा एक्सपांड करणाऱ्या व्यक्तीकडे, धडपड करणाऱ्या व्यक्तीकडे सक्सेस हे जात असतं. तर म्हटलंय दे ऑलवेज लुक फॉर वेज टू एक्सपांड देअर कम्फर्ट झोन बाय कॉन्स्टंटली स्टेपिंग म्हणजे खूप प्रयत्न करणे किंवा सतत प्रयत्न करणे आउट ऑफ देम. आणि ज्या व्यक्ती सतत प्रयत्न करतात, जरी समजा फेल्युअर आलं तरी सुद्धा ते काय करत नाहीत पा पाठीमागं सरकत नाहीत किंवा ते निराश न होता आणखीन जोमानं प्रयत्न करतायत. मग त्याच वेळेस निश्चितपणे ती व्यक्ती सक्सेसफुल होते. सो गेट अप, ग्राइंड, नेव्हर गिव्ह अप, सक्सीड अँड रिपीट. काय म्हटलंय, त्यामुळं गेटअप, उठा, ग्राइंड, हार्डवर्क करा. ग्राइंड पोझिशन सांगितली तुम्हाला. ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट नकोशी वाटते करावी, त्यावेळेस ज्यावेळेस आपण करतोय तर त्यावेळेस त्याला ग्राइंड पोझिशन म्हणतो आपण. नेव्हर गिव्ह अप, त्याला कधीही सोडू नका जोपर्यंत सक्सेस मिळत नाही तोपर्यंत. त्यानंतर सक्सीड, आणि तुम्ही त्याला जर व्यवस्थित हँडल केलं किंवा व्यवस्थित प्रयत्न केले तर तुम्हाला यश निश्चित मिळणार आहे. आणि हे प्रत्येक स्वप्न मिळण्यासाठी किंवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ही ऍक्शन परत परत रिपीट करायची आहे. आणि त्या म्हटलं काय, अँड रिपीट. म्हणजे सक्सेस मिळालं, एखादं छोटं ड्रीम, तुमचं स्वप्न पूर्ण झालं, नवीन स्वप्न पाहण्यासाठी लगेच काय करायचं आपल्याला, हीच प्रोसेस परत करायची आहे. आता इथं काय डिफिकल्ट वर्ड दिलेले आहेत पहा, ते डिफिकल्ट वर्ड्स तुम्ही नंतर लिहा, त्याचे मराठी मिनिंग, इंग्लिश मिनिंग दिलेलं आहे. ठीक आहे. ग्राइंडचं मिनिंग दिले पहा, टू बिकम पॉलिश, चकाकणे म्हणजे हार्डवर्क करून ज्यावेळेस आपण सक्सेस मिळवतोय तर त्याला आपण चकाकणे असं म्हणू शकतो किंवा झिजणे सुद्धा त्याचं मिनिंग होऊ शकतं. ऍडव्हर्सिटी, कठीण परिस्थिती. डॉमिनंट, प्रभावशाली. गॅम्बल्ड, जुगार खेळणे. रिनॉन्ड, प्रसिद्ध. पेनीलेस, पैसे नसणे, विदाउट मनी. अकम्प्लिश्ड, यशस्वी होणे किंवा पूर्णत्वास नेणे. लिजनरी, प्रसिद्ध किंवा साहसकथा, दंतकथा त्याचं मिनिंग आहे. त्यानंतर लिजंड, प्रसिद्ध महत्वाची व्यक्ती. अनसर्टनिटी, अनिश्चितता. तर असे हे वर्ड्स आहेत की ज्याचं कदाचित इंग्लिश मिनिंग एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. किंवा व्हॉट इज माय ग्राइंड म्हटलं तर तुम्हाला तिथं ग्राइंडचं मिनिंग माहित असणं गरजेचं आहे का. ठीक आहे. सर ग्राइंड म्हणजे झिजणे पण ना हो. हो, त्याचं शब्दाची मिनिंग झिजनेस आहे खरं. म्हणजे इथं आपल्याला झिजनेस घ्यायचंय. ठीक आहे. इथं मिनिंग आपला झिजनेस घ्यायचा आहे. इथं सांगितलं की आपण मिनिंग काय येते त्याचं. ओके. तर हा लेसन आपला इथं संपतोय. ह्याच्यावरचे जे काही शॉर्ट क्वेश्चन्स वगैरे असतील आणि त्याचबरोबर हे असतील आपले